नमस्कार. सी न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. माधवनगरमध्ये गोडाऊनसह 3 दुकानं जळून खाक. माधवनगरमध्ये मिरची मसाल्याच्या गोडाऊनसह 3 दुकानांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत सर्व साहित्य जळून खाक झालं असून लाखो रुपयांचं नुकसान झालंय. ही आग शनिवारी 10 जानेवारी रोजी रात्री 1:30 ते 1:45च्या सुमारास लागली आहे. 2 अग्निशमन बंबांच्या सहाय्याने 2.5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर पहाटे आग ओटक्यात आणण्यात यश आलं. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज विद्युत महावितरण विभागाचे सहाय्यक अभियंता गणेश आवळे यांनी व्यक्त केला. माधवनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात माधवनगर ते अहिल्यानगर जाणाऱ्या नवीन बायपास रस्त्यालगत पत्र्याच्या शेडची एकालगत एक अशी दुकानं आहेत. या दुकानांच्या पाठीमागे झोपडपट्टी आहे. याच ठिकाणी माजी ग्रामपंचायत सदस्य देवानंद जाधव यांचे मिरची मसाल्याचं गोडाऊन आहे. शनिवारी रात्री 1:30 ते 1:45च्या सुमारास अचानक गोडाऊनमधील मिरच्यांना आग लागली. गोडाऊनच्या पाठीमागील पत्र्याच्या घरात राहणाऱ्या एका महिलेला धूर जाणवल्याने ती जागी झाली. घराच्या पत्र्याच्या फटीतून पाहिलं असता गोडाऊनला आग लागल्याचं तिच्या लक्षात आलं. तिने आरडाओरड केल्याने परिसरातील झोपडपट्टीतील नागरिक रस्त्यावर धावून आले. समोर असलेल्या गोडाऊनसह 4 दुकानांना आतून आग लागलेली होती. मात्र सर्व दुकानांचे शटर बंद होते. काही नागरिकांनी दुकान मालकांना फोन करून बोलावलं, तर काही तरुणांनी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण केला. काही वेळातच एक अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र शटर बंद असल्यामुळे आग विझवण्यात अडथळे येत होते. अखेर झोपडपट्टीतील तरुणांनी धाडस दाखवत दोरीच्या साहाय्याने शटर उपसून काढले. तोपर्यंत दुसरा अग्निशमन बंबही घटनास्थळी दाखल झाला होता. 2 बंबांच्या सहाय्याने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले. काही तरुणांनी जीव धोक्यात घालून गोडाऊन व दुकानातील साहित्य बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र काही तासातच गोडाऊनसह सर्व 4ही दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली. या आगीत देवानंद जाधव यांच्या मिरची मसाला गोडाऊनचे सुमारे 5 लाख रुपयांचं नुकसान झालं. शेजारी असलेल्या अकबर बादशाह मुजावर यांच्या मेट्रो होंडा सेंटर या दुचाकी दुरुस्ती दुकानातील 7 दुचाकी वाहने व साहित्य जळून अंदाजे 2 ते 2.5 लाखांचं नुकसान झालं. त्याचप्रमाणे नागेश गणपती संघ यांच्या महाराज मेन्स पार्लरमधील फर्निचर, फिरत्या खुर्च्या व साहित्य जळून सुमारे 2 ते 2.5 लाखांचं नुकसान झालं. तर अशोक जैन यांच्या गुरुकृपा इलेक्ट्रिक दुकानातील सर्व इलेक्ट्रिक साहित्य जळून सुमारे 2.5 ते 3 लाखांचं नुकसान झालं. एकूण गोडाऊनसह 4 दुकानातील सुमारे 12 ते 15 लाख रुपयांचं साहित्य आगीत जळून खाक झालं. विशेष म्हणजे मिरची मसाला गोडाऊन व दुचाकी दुरुस्ती दुकानात वीज कनेक्शन नसतानाही ही घटना घडली आहे. सकाळी माधवनगरच्या लोकनियुक्त सरपंच अंजू तोरो यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व विद्युत महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.